थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। तिकडे रत्नागिरी जिल्हा परिषद आणि 9 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी झालेल्या चुरशीच्या मतदानानंतर किंवा चुरशीच्या लढतीनंतर बहुमताचा कौल नेमका कुणाला मिळणार याचा फैसला आज होतोय। जिल्ह्यात एकूण 9 ठिकाणी मतमोजणी पार पडेल। 20 टेबल आणि 19 फेऱ्या असतील ज्या माध्यमातून मतमोजणी संपन्न होणार आहे। जिल्हा परिषदेमध्ये युती आपला गड कायम राखणार आहे की विरोधी पक्ष सत्तेचं गणित सोडवण्यासाठी योग्य आकडा प्राप्त करतील याची उत्सुकता आहे। पुढच्या काही मिनिटात जेमतेम 41 मिनिटात मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि अंदाजे दुपारी 2 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्याचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त होते। तिन्ही मंत्रालय अर्थात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती सत्ता कुणाची आणि कुठल्या पक्षाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साधारणपणे पसंती मिळणार याचं चित्र अगदी पुढच्या काही वेळात स्पष्ट होईल। 10 वाजता काही पुढच्या वेळामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे। रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला 56 जिल्हा परिषद गट आणि 112 पंचायत समिती गणांसाठी निवडणूक प्रक्रियेत संपन्न झालेल्या त्यांचा निकाल आज येईल। साधारणपणे 55 ते 56% मतदान या निवडणुकीमध्ये झालेला आहे आणि एकंदरीत जर विचार करायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये कुठल्या पक्षाला कुठल्या कार्यकर्त्याला लोकांचा पाठिंबा आहे या दृष्टीनं देखील ही निवडणूक तसं बघायला गेलं तर महत्त्वाची असणार आहे। स्वाभाविकपणं तर जिल्ह्यातला विचार केला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना किंवा भाजप किंवा काँग्रेस या पक्षांना कशा पद्धतीने मॅन्डेट मिळतं हे देखील पाहावं लागणार आहे। भास्कर जाधव असतील, शेखर निकम असतील किंवा अगदी उदय सामंत आणि दुसरीकडे किरण सामंत यांची प्रतिष्ठा ही देखील पणाला लागलेली आहे। याचं कारण असं आहे की लोकसभा, विधानसभा आणि नगर परिषद, नगरपंचायत यामध्ये मिळालेलं यश आणि त्यानंतर आता जिल्हा परिषद आणि नगरपंचायत यावरती नेमकं कुणाचं वर्चस्व राहणार हे देखील पाहावं लागेल आणि त्याचा निकाल हा साधारणपणे पुढच्या काही तासामध्ये स्पष्ट होईल। अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.